लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 13वा हप्ता वाटपाचा GR आलेला आहे। थोड्याच वेळापूर्वी सरकारचा एक मोठा निर्णय झालेला आहे आणि त्याच्यानुसार वितरणाचा GR या ठिकाणी समोर आलेला आहे। सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर तुम्हाला ही माहिती देत आहे। लाडकी ताईंनो बघा, सकाळपासून या GR ची मी वाट बघत होतो, कारण की या ठिकाणी वाटपाचा दिवस जवळ आलेला आहे। तारीख या ठिकाणी फिक्स झालेली आहे। असं सगळे जण म्हणतात की 5 ऑगस्टला पैसे येणार, त्याच्या अगोदर GR येणं खूप गरजेचं होतं। वितरणाचा GR येणं खूप गरजेचं होतं आणि तो GR या ठिकाणी समोर आलेला आहे। लाडक्या ताईंनो तुम्हाला सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे की कोणत्या लाडकी ताईंना पैसे भेटणार आहेत, कोणत्या लाडकी ताईंना पैसे भेटणार नाहीत। सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर झालेल्या आहेत। सरकारने नवीन नियम काय काढलेले आहेत का, नवीन काही वाटपाचा गोष्ट आलेल्या आहेत का, सगळ्या गोष्टी आपण याच व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर त्याच्यामुळे लाडकी ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक तुम्हाला या ठिकाणी बघायचा आहे। तर लाडकी ताईंनो बघा, 13वा हप्ता ज्याची तुम्ही सगळे जर आतुरतेने वाट बघत बसलात की हा जुलै महिन्यात हप्ता सर कधी येणार आहे, जुलै महिन्यात हप्ता कधी येणार आहे, कारण की 13वा हप्ता भेटणं खूप गरजेचं आहे। 12वा हप्ता बऱ्याच ताईंना भेटलेला नाहीये, 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आपल्या लाडक्या बहीण योजनेला। त्याच्यामुळे 13वा हप्ता भेटणं खूप गरजेचं आहे लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सगळ्या लाडक्या ताईंचं लक्ष लागलेलं आहे या 13व्या महिन्याच्या हप्त्याकडे, कारण की 12वा हप्ता जर भेटला नसेल तर तुमची लाडकी बहीण योजना बंद झाली अशी बऱ्याच ताईंची अफवा पसरलेली आहे। त्याच्यामुळे 13व्या हप्त्याकडे सर्व लाडक्या ताईंचं लक्ष लागलेलं आहे आणि याच हप्त्याच्या वाटपाचं या ठिकाणी काय आलेलं आहे, GR आलेला आहे। तर लाडकी ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। तर हप्ता वाटपाचा GR नेमकं काय आहे, केव्हा वाटप होणार आहे आणि 13वा आणि 14वा हप्ता एकत्र वाटप होणार आहे का, याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती याच व्हिडिओ मध्ये देणार आहे। तर लाडकी ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। सरकार आता एक गोष्ट लक्षात घ्या, चांगली गोष्ट करायला लागलाय, निवडणुका जवळ यायला लागल्या की सरकार या ठिकाणी आपल्याला चांगल्या गोष्टी देत आहे। त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी या संधीचा फायदा करून घ्यायचा आहे लाडकी ताईंनो। त्याच्यामुळे आपल्याला आता 13वा हप्ता भेटणार आहे। तर एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतोय लाडक्या ताईंनो, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत, नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 12वा हप्ता भेटला आहे का नाही एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय, कारण की 13वा हप्ता वाटपाचा GR या ठिकाणी समोर आलेला आहे। तारीख देखील आता या ठिकाणी 100% सांगतो फिक्स झालेली आहे। येणारे 3-4 दिवस 5 ऑगस्ट पर्यंत पण वाट बघायची गरज नाही लागणार असं वाटत आहे, कारण की हप्ता वाटपाचा GR आता समोर यायला सुरुवात झालेली आहे। चला या ठिकाणी व्हिडिओला तर सुरुवात करूया। नेमका GR काय आहे तुमच्या समोर दाखवत आहे बघा लाडक्या ताईंनो, हा तुमच्या समोर GR आहे। या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत निधी वितरित करण्याबाबत बघा या ठिकाणी त्यांनी नियम या ठिकाणी तुम्ही बघू शकता। लाडक्या बहिणींनो हा GR आहे, खूप मोठा GR आहे। त्यातले तुम्हाला महत्त्वाची मी गोष्टी दाखवणार आहे। या गोष्टीमध्ये बघू शकता, योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा GR आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर महाराष्ट्र शासनाचा हा GR तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे हा GR आलेला असतो। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडके ताईंनो, व्हिडिओ कुणीच थांबवायचा नाही, कारण की ह्या GR मध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत की 12वा हप्ता का तुमचा कॅन्सल झालाय, 12वा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे, का 13वा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे, सगळ्या गोष्टी असणार आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओ कोणी पण थांबवायचा नाहीये। तर त्याच्यानंतर बघा शासन निर्णय क्रमांक वगैरे दिलेला आहे। दिनांक या ठिकाणी बघू शकता 30 जुलै 2025, 30 जुलै 2025 म्हणजे आजचीच तारीख तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। 30 जुलै 2025 लेटेस्ट हा GR आहे। सगळ्यात अगोदर तुम्हाला यात आपल्या या ट्रिक्स गुरु या युट्यूब चॅनलवर मी दाखवतो। त्याच्यामुळे चॅनलला कोण नवीन आला असतात सबस्क्राईब करून ठेवा, खूप महत्त्वाचं चॅनल आहे। बघा शासनाचा निर्णय वगैरे काय झालेला आहे, काय संदर्भात हा GR तुमच्या समोर या ठिकाणी दाखवत आहे। चला तर आता प्रस्तावना या ठिकाणी आपण बघूया, नेमकी GR ची प्रस्तावना काय आहे। बघा या ठिकाणी GR मध्ये बघा काय दिले, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांचे निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत आहे। सगळ्याला माहिती 1 वर्ष आता कंप्लीट होत आलेलं आहे। तर सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिपक्व आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला त्यांच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभांश डायरेक्ट म्हणजे DBT दरमहा 1,500 इतकी रक्कम देण्यात येते। तर बघा यावेळेस एक महत्त्वाचं स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे बघा, याच्यापैकी एक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित या ठिकाणी निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, म्हणजे एक विवाहित
चालती आणि एक अविवाहित अशा 2च महिलांसाठी बघा या ठिकाणी GR मध्ये आलेलं आहे. आता हा GR जरा भारी स्वरूपाचा GR असणार आहे लाडक्या बहिणींनो, कारण की बघा आतापर्यंत 12व्या हप्त्यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणी का कट झालेत, ही कंडिशन ही पात्रतेनुसार त्यांची या ठिकाणी कट केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये 2च या ठिकाणी पात्रता होऊ शकतात. 2 पेक्षा जास्त ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांचे फॉर्म या ठिकाणी काय केले, त्यांनी होल्डवर टाकलेत. होल्ड याचा मराठीमध्ये अर्थ असतो त्याच्यावर स्टे आलेला आहे, त्याच्यावर स्थगिती आणलेली. मला एक छोटा मी तुम्हाला प्रश्न विचारतो लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरामध्ये तुम्ही किती लोकांनी या ठिकाणी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला आहे आणि किती लाडक्या ताई तुम्ही पात्र आहेत, पैसे तुमच्या अकाउंटला येत आहेत. जर 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर या पात्रतेच्या कंडिशननुसार हा जो GR आहे, या GR मधली ही जी कंडिशन आहे, कंडिशन म्हणजे पात्रता, या पात्रतेनुसार तुम्हाला पैसे भेटणार नाहीयेत. तुमची स्थगिती तुमच्यासाठी आलेली आहे. तर कमेंट बॉक्समध्ये पटपट आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचे आणि तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत पटकनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि जर तुमच्या घरामध्ये 2च असतील काळजी करायची गरज नाही, 100% तुमच्या अकाउंटला 13वा हप्ता भेटणार आहे, काळजी करायची गरज नाहीये. आणि या ठिकाणी बघू शकता सन 2025 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मागणीनुसार या ठिकाणी सगळं तुम्हाला उद्दिष्ट खाली करण्यात आलेली आहे. 28,290 कोटी इतक्या अर्थसंकल्पात तरतूद करून 2,900 या ठिकाणी 84 कोटी या ठिकाणी रुपये मंजूर झालेले. बघा या ठिकाणी आकडा कमी होत चाललेला आहे. तुम्हाला आता बघा विश्लेषण बघा मागच्या वेळेस मी GR मध्ये जे विश्लेषण सांगितलं होतं एकदम तंतोतंत खरं ठरलं होतं. बघा ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे त्या तुम्हाला 3-4 दिवसानंतर पाहायला मिळतील. बघा आता खूप कमी पैसे या ठिकाणी मंजूर झाले. बघा 2900 म्हणजे 2,984 कोटी, आपण पकडून चाललो 3,000, राऊंड फिगर पकडून 3,000, सगळ्याला समजलं 3,000 रुपये तुम्हाला आता या ठिकाणी मंजूर झालेत. अजून उद्या परवा अजून 2 GR येतील. बघा त्याच्यामध्ये तुम्हाला हळूहळू 200, 300, 400 कोटी अजून वाढलेले दिसतील. हे गोष्ट तुम्हाला मी आत्ता सांगतो, लिहून ठेवा. परत सांगतो, ज्या गोष्टी आपण सांगतो त्या गोष्टी तुम्हाला 2-3 दिवसामध्ये पाहायला मिळतील. लिहून ठेवा. मी काय सांगतोय रेकॉर्डिंग करून ठेवा. आपलं हे लेक्चर आहे, रेकॉर्डिंग करून ठेवा. मी सांगतो उद्या परवा अजून नवीन 2 GR येतील, कारण का हा जो निधी दिलाय एवढा निधी पुरेसा नाहीये. हा निधी कमी आहे. हा निधी कमी असल्यामुळे उद्या आणि परवा डबल GR येणार आहे आणि त्याच्यामध्ये अजून तुम्हाला पैशांची वाढ झालेली दिसेल. मी जे बोलतोय लिहून ठेवा. परत सांगतोय, आपले जे दररोज लेक्चर बघतात लाडक्या ताईंनो, तुम्हाला परत सांगतोय, आपल्यावर विश्वास आहे तुमचा, तरी पण ज्यांचा विश्वास नाही त्यांना परत सांगतोय रेकॉर्डिंग करून ठेवा, लिहून ठेवा. ट्रिक्स गुरु तुम्हाला सांगतोय याच्यामध्ये बघा अजून वाढ झालेली दिसेल. उद्या परवा 2 अजून एक तरी कमीत कमी GR तुम्हाला अजून आलेली दिसेल. त्याच्यामध्ये पैशांची वाढ झालेली तुम्हाला दिसणार आहे. तर लाडक्या बहिणींनो बघा, कारण की आपण ज्या गोष्टी सांगतो ते एकदम महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो. या ठिकाणी बघू शकता तुम्हाला या ठिकाणी पैसे मंजूर फक्त 2,900 एवढेच तुम्हाला काय झालेले सदर अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी तरतुदीनुसार या ठिकाणी 2,938. बघा मागच्या वेळेस बघितलं असेल तुम्हाला 4,500 कोटी रुपये मंजूर झाले होते. अजितदादा पवार यांनी सही केली होती 4,500 कोटी आणि आताचे 3,000 आलेत. म्हणजे तुम्हाला अजून 750 कोटी रुपये बाकी आहेत. जर 750 कोटी रुपये तुमच्या अकाउंटला आले तरच 2,52,00,000 पैसे भेटतील. जेवढे पैसे कमी मंजूर होतील तेवढ्याचाही कमी होत जाणार आहेत. बघा लक्षात घ्या. तुम्हाला एक छान तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये सगळी माहिती सांगतो. आता व्हिडिओचा वेळ संपला त्याच्यामुळे आता सांगत नाही, पण बघा हे गोष्टी तुम्हाला उद्या परवा पाहायला मिळतील. मी ज्या गोष्टी सांगतो त्या तुम्हाला उद्या पाहायला मिळतील. व्हिडिओ आपले खूप छान असतात लाडके, त्यांना खूप छान स्वरूपाची माहिती असते. विश्वासार्थच आपलं हे चॅनल आहे, त्याच्यामुळे चॅनलला कोणी नवीन आला असाल सबस्क्राईब करून ठेवा. लाडक्या बहिणीचं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं चॅनल आहे, तुमच्या हक्काचं चॅनल आहे ट्रिक्स गुरु. या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.